शासन समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई यांच्यातर्फे 3 मार्च 2025 रोजी एक आदेश पारित करण्यात आलेला आहे। तो मी आदेश आपल्यासमोर वाचून दाखवतो आहे। तर यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की संदर्भित आदेशानुसार समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई यांच्या पटावर 2723 मानवसेवी होमगार्ड सदस्य यांची नवीन नोंदणी झाली आहे। या नवीन पुरुष व महिला होमगार्ड सदस्य यांचे बंधपत्र म्हणजेच हमीपत्र भरून घेण्याकरता काही दिनांक त्यांनी दिलेले आहेत, त्या वेळेतच त्यांनी अनुक्रमांकानुसार नवीन सदस्यांनी हजर राहायचं आहे। आता जे संबंधित सदस्य यांनी येताना कागदपत्र ठेवण्यासाठी एक फाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, जन्माचा दाखला, शिक्षणाचा पुरावा, तांत्रिक प्रमाणपत्र, त्याचबरोबर भरती अर्जात उल्लेख केला असल्यास जड वाहन चालक परवानापत्र, भरती अर्जात उल्लेख केला असल्यास याची छायांकित प्रत, तसेच 2 स्वतःचे रंगीत अलीकडे काढलेले फोटो हे सर्व घेऊन मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था होमगार्ड महाराष्ट्र राज्य नारी सेवा सदन घाटकोपर पश्चिम या ठिकाणी हजर राहायचं आहे। त्याचबरोबर ज्यांना कोणाला यायला त्रास होईल किंवा पत्ता समजणार नाही त्यांनी घाटकोपर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या बाहेरील बाजूस येण्याकरता शेअर रिक्षा आहेत, तिथून होमगार्ड सांगणे या ठिकाणी ते हजर करतात आपल्याला। आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे दिनांक, वेळ किंवा अनुक्रम यादीमध्ये त्या उमेदवारांनी नंबरनुसार यायचं आहे। तर 7 मार्चला 10 ते 1, 1 ते 600 असे अनुक्रम असतील ते पुरुष येतील। 8 तारखेला 10 ते 1, 601 ते 1200, 9 तारखेला 10 ते 1 मध्ये 1201 ते 1800, 10 तारखेला 10 ते 1 मध्ये 1801 ते 2410 आणि 11 मार्चला सकाळी 10 ते 1 ते 314 महिला यांनी हजर राहायचं आहे। त्याचबरोबर जे बंधपत्रक आहे म्हणजे जे हमीपत्र आहे ते सुद्धा मी आपणास दाखवत आहे, ते सुद्धा आपण भरून व्यवस्थितरित्या भरून घेऊन जायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढे कागदपत्र पडताळणीमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही। त्याचबरोबर आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा, कारण की आपण इथून पुढे सुद्धा अशाच गव्हर्नमेंटच्या वेळोवेळी येणाऱ्या नोकरी अपडेटबद्दल आपल्यास माहिती देऊयात। म्हणजेच बंधपत्रक, हमीपत्रक आणि हे जे दिनांक, वेळ याचे जे टाईम टेबल आहे हे दोन्हीही मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं आहे। आपण टेलिग्राम चॅनलला व्हिजिट देऊन दोन्ही गोष्टी चेक करू शकता। धन्यवाद।